केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला। 25 फेब्रुवारीला मुक्ताईनगरच्या कोथळे गावातील यात्रेदरम्यान काही टवाळखोरांनी यात्रेमधील पाण्यामध्ये बसलेल्या मुलींची छेड काढली। या प्रकरणी रक्षा खडसे यांच्या तक्रारीनंतर 6 टवाळखोरांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला, तर 7 आरोपींपैकी एकाला अटक केल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय। मुक्ताईनगरच्या कोथळी या गावातील महाशिवरात्रीच्या यात्रेत छेड काढण्यात आली आहे। रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींचीही टवाळखोरांनी छेड काढल्याचं समोर आलंय। रक्षा खडसेंच्या मुलीसोबत सुरक्षा रक्षक असतानाही छेड काढण्यात आली। 28 फेब्रुवारीला सुरक्षा रक्षकांना दिलेल्या तक्रारीनुसार 353 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। रक्षा खडसेंनी गुजरातवरून आल्यानंतर तक्रार दिली आणि टवाळखोरांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। एकूण 7 आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय, तर 1 जण अटकेत आहे। अनिकेत भुई, पीयूष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील आणि किरण माळी आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे। त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। विनयभंगाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। एकनाथ खडसे, मंत्री रक्षा खडसेंसह संपूर्ण कुटुंबियांची बैठक पार पडली। दरम्यान मंत्री म्हणून नाही तर एक आई म्हणून न्याय मागत असल्याचं रक्षा खडसे म्हणाला। आता असा विषय झालेला आहे की बाबा ते अशा पद्धतीने म्हणजे इतकं वाढत चाललं तर कसं काय मुली म्हणजे आज ठीक आहे, आई म्हणूनच मी आज तक्रार करायला आली तरी वापरलं पाहिजे साहेब। म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी आणि गाडलं तू कसं काय लावू शकतो? लोकांवर ऍक्शन झाले पाहिजे, त्यांना उचललं पाहिजे। टवाळखोरी पोरांनी त्यांचा पाठलाग केला। बसल्यानंतर त्यांनी व्हिडिओ वगैरे काढले। माझ्या गार्डनी मोबाईल त्यांच्याकडनं घेतला की नेमकं काय यांनी व्हिडिओ काढलेला आहे, तर त्यांनी व्हिडिओ कॉल कोणाला तरी केलेलं होतं असं लक्षात आलं। पण हे करत असताना त्या सगळ्या लोकांनी त्या गार्ड सोबत सुद्धा धक्काबुक्की केली। त्या मुलींसोबत सुद्धा छेडछाणी त्यांनी केलेली आहे। ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत। खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी होते, ही गोष्ट खरी आहे। मी सांगितलं होतं त्या ठिकाणी की स्थानिक लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे तुम्हाला माहिती आहे। मुलीची छेड काढणाऱ्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे असं संजय शिरसाट म्हणाले। मुलगी कुणाची असो, मोठ्या नेत्याची असो का सर्वसामान्य माणसाची असो, मुलगी ही मुलगी आहे आणि तिची जर कोणी छेड काढत असेल तर त्यांना पनिशमेंट किंवा त्यांच्यावर कारवाई ही तातडीने झाली पाहिजे। अशा पद्धतीने छेडछाड करणारे, महिलांवर अत्याचार करणारे असे कोणी असतील तर त्यांना काळ्या कपड्यात दाखवून त्यांचे चेहरे झाकले जातात काळ्या कपड्याने। ते न करता आता त्यांचे चेहरे दाखवावेत। म्हणजे ही किती निर्लज्ज लोक आहेत आणि ही माणसांच्या कल्पामध्ये राहून कशा पद्धतीने जनावरांसारखी वागतात हे दुनियाला समजलं पाहिजे। अनिकेत भोई, पीयूष मोरे, सोहम कोळी, अतुल पाटील, किरण माळी आणि सचिन पालवे अशा आरोपींची नावं आहेत। बघा, मी ती काही माहिती घेतली नाही, तो कोणाचा जवळचा आहे आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल, शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे। तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे किंवा कोणाच्याही जवळचा असेल, कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा, त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे। एका छोट्या मुलीच्या संदर्भामध्ये अशा पद्धती छेडखानी होत असेल तर निश्चितच निषेधार्ह आहे। वर्षानुवर्षापासून खडसेसाहेबांचा माझा विरोध आहे, तेवढं त्यांना ती सवय आहे। मला तर हे म्हणायचं आहे की जर का कोणी याच्यामध्ये दोषी असेल तर त्यांना फाशी द्या ना। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही अतिशय पारदर्शक आणि कठोर कारवाई करू, होऊन जाऊ द्या ना। पण काही लोकांना कुठेही काही झालं तर जळीतळीच आमदार दिसत असतो, त्याच्यामुळे तशा पद्धतीने नाव घ्यायचे आणि मुद्दाहून काही नाव तसं घालण्याचा प्रयत्न करायचा, दुसरं काय।